नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। माझं नाव रमेश उत्तम शिंगाडे आणि आजचा आपला टॉपिक आहे तो एक अत्यंत इंटरेस्टिंग असा विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्या समोर। आपला आजचा विषय हा पूर्णपणे वेगळा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आपल्या आयुष्यात कशा पद्धतीने उच्चतम आपलं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करू शकतो याविषयी आज मी बोलणार आहे। सो शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या मित्रांनो 5 अशा गोष्टी आपण बघणार आहोत की ज्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपण स्पर्धा परीक्षामध्ये आपलं यश गाठू शकतो। पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्लॅनिंग। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी होण्याचं किंवा एक ग्रेटेस्ट किंग ऑन द अर्थ बनण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्ट एकदम मायन्यूट डिटेल प्लॅनिंगने केली होती। जर उदाहरणच द्यायचं झालं तर अफजल खान वधाचा जो एपिसोड आहे त्याच्यावरून आपण बघू शकतो की अफजल खानाला जेव्हा शिवाजी महाराज भेटायला गेले तेव्हा त्यांच्याबरोबर कोण कोण मावळे असतील, त्यांची वस्त्र कुठल्या प्रकारची असेल, शस्त्र कुठली असतील, अफजल खानाने जर कुठला डाव टाकला तर त्याला शिवाजी महाराज कसं प्रत्युत्तर देतील, या प्रत्येक गोष्टीचा योग्य तो प्लॅन त्यांनी केला होता। आपल्याला मित्रांनो लक्षात घ्यायला हवं की अफजल खान हा त्या काळातला सगळ्यात क्रूर आणि सगळ्यात बलाढ्य असा सेनापती होता आणि त्या अफजल खानाचा फक्त 10 मावळ्यांसोबत जाऊन त्याचा वध करणं ही एक अशक्यप्राय अशी गोष्ट आहे आणि ती शिवाजी महाराजांना शक्य झाली। त्याचं एकमेव कारण म्हणजे एकदम छोट्यात छोट्या गोष्टीचं त्यांनी केलेलं प्लॅनिंग किंवा ज्याला आपण नियोजन असं म्हणतो। सर विद्यार्थी मित्रांनो, हीच गोष्ट आपल्या स्पर्धा परीक्षाच्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी एक अत्यावश्यक अशी गोष्ट आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। उदाहरणार्थ आपल्याला प्लॅन करता आला पाहिजे की जर तुम्ही 2 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर परीक्षा देणार आहात तर त्या संपूर्ण वर्षाचं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे। 3 प्रकारचं प्लॅनिंग आपल्याला करायचं असतं। एक म्हणजे ज्याला आपण लॉंग टर्म प्लॅन म्हणतो की मी 1 वर्षामध्ये काय करणार आहे। त्याच्यानंतर दुसरं असतं मिड टर्म प्लॅन किंवा ज्याला आपण मध्यकालीन प्लॅनिंग असं म्हणू शकतो की येत्या 6 महिन्यामध्ये किंवा येत्या 4 महिन्यांमध्ये मी काय करणार आहे, कुठला विषय संपवणार आहे। आणि दुसरा शेवटचं म्हणजे शॉर्ट टर्म प्लॅन किंवा ज्याला आपण दैनंदिन योजना म्हणतो। उदाहरणार्थ मित्रांनो, आपण असं करू शकतो की मंडे टू फ्रायडे आपला जो काही आपल्याला विषय संपवायचा आहे त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास करायचा। सोमवार ते शुक्रवार, शनिवारी आपण कोणताही नवीन अभ्यास न करता आपण जे 5 दिवस केलं त्याचंच आपल्याला योग्य पद्धतीने रिव्हिजन करायचं आहे। आणि संडेला सकाळी आपल्याला जे काही आपण मागच्या 6 दिवसांमध्ये अभ्यास केलेला आहे तर त्याचा आपल्याला एक टेस्ट ज्याला आपण म्हणतो MCQ किंवा वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला आपल्याला परीक्षा घेऊन टेस्ट करायचं आहे। सो मित्रांनो, हा झाला पहिला घटक, तो म्हणजे प्लॅनिंग। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला दिसते ती म्हणजे उत्कृष्ट प्रतीचं इम्प्लिमेंटेशन किंवा ज्याला आपण अंमलबजावणी असं म्हणतो, एक्झिक्युशन। विचार करा मित्रांनो की सिद्दी जोहर सारखा कसलेला सेनापती समोर होता, पन्हाळ्यावरून सुटका करून घ्यायची होती, संपूर्ण गडाला सिद्दी जोहरच्या सैनिकांचा वेढा पडला होता। एक जरी छोटी चूक झाली असती तरी शिवाजी महाराज आणि त्यांचे सर्व मावळे हे सिद्दी जोहरच्या अलगद हातात सापडले असते। परंतु शिवाजी महाराज केवळ ग्रेट लेवलचं प्लॅनिंग करूनच थांबले नाहीत तर त्यांचं एक्झिक्युशन अत्यंत परफेक्ट असं होतं। या एपिसोडवरून आपल्याला लक्षात येतं की काय केलं तर आपण कुठे फसू शकतो याची आधीच त्यांनी पूर्वतयारी केली होती किंवा आपल्याला कुठल्या कुठल्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाने त्यांनी ऑलरेडी त्यांचं व्यवस्थित अंमलबजावणी केली होती। सो मित्रांनो, अंमलबजावणी हा आपला यशामधला दुसरा किंवा यशाच्या टप्प्यावरचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स। मित्रांनो, लक्षात ठेवा की संयम ही अशी गोष्ट आहे की ती जर तुमच्यात नसेल, तुम्ही कितीही ग्रेट असाल, तुम्ही कितीही मेहनती असाल, तुम्ही तुमचं यश मिळवू शकत नाही। आणि याचं सर्वात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटका करून घेतली होती। हा जो एपिसोड आहे तर तुम्ही जर बघितलं तर शिवाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने नजरकैद करून ठेवलं होतं किंवा त्यांना जेव्हा बंदी बनवलं होतं तेव्हा शिवाजी महाराज घाबरले नाहीत, पॅनिक झाले नाहीत। त्यांनी शांतपणे वाट बघितली। जवळपास 2 ते 3 महिने संपूर्ण आग्रा शहरामध्ये बंदिवासात राहिले, परंतु त्यांनी एकदम पेशंटली संयमाने पूर्णपणे आपल्या संधीची वाट बघितली आणि जेव्हा बरोबर वेळ आली तेव्हा त्यांनी खटक्यावर बोट जागेवर पलटी असा योग्य कार्यक्रम करत ते रायगडावर सुखरूप येऊन पोहोचले। सो मित्रांनो, संयम आणि पेशन्स हे एका
विद्यार्थ्याचे किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या एका उमेदवाराचे सगळ्यात महत्त्वाचे असे गुण असतात, ते तुमच्याकडे असलेच पाहिजेत. उदाहरणार्थ कधी कधी असं होतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आपल्याला कदाचित यश मिळत नाही, तर आपण खचून न जाता, आपण गिवअप न करता आपण संयमी राहिलं पाहिजे, आपल्या संधीची वाट बघितली पाहिजे आणि जेव्हा आपल्याला अपॉर्च्युनिटी येते तेव्हा आपण बरोबर करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे. हे आपण शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी किंवा ज्याला आपण मराठीत सातत्य असं म्हणतो. मित्रांनो, हा असा राजा होता की ज्यांनी आपलं उभी हयात फक्त 50 वर्ष शिवाजी महाराज जगले, परंतु एवढ्या कमी वर्षाच्या कालावधीत त्यांनी एवढ्या मोठ्या गोष्टी अचीव केल्या, स्वराज्याची उभारणी केली. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचं सातत्य. त्यांनी कधीही बाकीच्या राजांप्रमाणे ऐशोआराम केला नाही किंवा फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ किंवा आपली एनर्जी वाया घालवली नाही. सो मित्रांनो, तुम्हाला जर खरंच यश मिळवायचं असेल तर शिवाजी महाराजांसारखी कन्सिस्टन्सी किंवा सातत्य हे तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कितीही हुशार असाल तरी जर तुम्ही सातत्यपूर्ण परिश्रम करत नसाल तर त्याला काही अर्थ नाही. असं म्हटलं जातं की हार्डवर्क बीट्स टॅलेंट वेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. म्हणजे जरी तुम्ही खूप हुशार असाल पण तुम्ही सातत्यपूर्ण मेहनत करत नसाल तर तुम्ही यशस्वी होणं फार अवघड आहे. सो मित्रांनो, चौथी आणि महत्त्वाची गोष्ट जी शिवाजी महाराजांकडून आपण शिकू शकतो ती म्हणजे परिश्रमातलं सातत्य. असं असता कामा नये की तुम्ही 2 दिवस खूप जास्त अभ्यास केला आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही ट्रेकला निघून गेला, कुठे फिरायला निघून गेला. असं चालत नाही मित्रांनो. तुम्ही कमी अभ्यास करा पण तुम्ही रोज अभ्यास करा. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये एरर करेक्शन म्हणतो किंवा मराठीतमधून आपण त्याला म्हणतो की चुकांमधून शिकणं. उदाहरणार्थ शिवाजी महाराज एवढे शूर असून सुद्धा त्यांना राजा जयसिंग, मिर्झा राजा जो जयसिंग होता त्याच्यासमोर त्यांना शरणागती पत्करावी लागली, पुरंदरचा तह करावा लागला. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की त्या चुकीमधून शिवाजी महाराज शिकले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला फक्त साम्राज्याचा विस्तार करून चालणार नाही, तर तेच साम्राज्य तेवढं मजबूत करणं सुद्धा आवश्यक आहे. या चुकीपासून, आपल्याच चुकीपासून शिकून घेत शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा आपलं साम्राज्य बांधलं आणि जेव्हा पुढच्या 7 वर्षांमध्ये त्यांनी जवळपास 200पेक्षा जास्त किल्ले जिंकून घेतले. सो मित्रांनो, एरर करेक्शन किंवा आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत, आत्तापर्यंत आपण ज्या काही गोष्टी चुकलेलो आहोत त्या समजून घेणं, त्या चुका मान्य करणं आणि त्यातून शिकणं ही एक अत्यंत आवश्यक अशी प्रक्रिया आहे जर तुम्हाला यश मिळवायचं असेल. आणि हे फक्त स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातच नाही आहे मित्रांनो. या ज्या 5 गोष्टी आपण बघितल्या, प्लॅनिंग, एक्झिक्युशन, पेशन्स किंवा संयम, सातत्य आणि चुकांपासून शिकणं, या 5 गोष्टी आपल्याला जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत आवश्यक आहेत. जर कुठल्याही क्षेत्रात आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टी जमल्याच पाहिजेत. आता मित्रांनो, ह्या 5 गोष्टी झाल्या ज्या तुम्हाला ऑफिसर बनण्याच्या आधी किंवा स्पर्धा परीक्षा देताना उपयोगी पडतील. आणखी एक गोष्ट मी बोनस म्हणून तुम्हाला सांगतोय जी शिवाजी महाराजांपासून आपण शिकू शकतो. आणि जेव्हा तुम्ही ऑफिसर व्हाल तेव्हा या गोष्टीची तुम्हाला खरंच खूप जाणीव असली पाहिजे. ते म्हणजे हा जो राजा होता संपूर्ण मध्ययुगीन भारतामध्ये एकमेव असा राजा आहे की जो रयतेच्या कल्याणासाठी किंवा वेलफेअर ऑफ द पीपल याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. सो मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही सिलेक्ट व्हाल, आपल्या मार्गदर्शनाचा तुम्हाला फायदा होऊन जर तुम्ही कधी प्रशासनात गेलात तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की शिवाजी महाराजांनी त्यांचं जे राज्य होतं ते शिवाजी भोसले यांचं राज्य नव्हतं, तर ते संपूर्ण जनतेचं राज्य होतं आणि जनतेच्या कल्याणासाठीचं असं ते राज्य होतं. म्हणून 350 वर्षानंतर सुद्धा आज आपण या राजाला आपलं आराध्य दैवत मानतो. सो मित्रांनो, हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो टेलिग्रामचं चॅनलसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.